उभयता वारी करीत कीर्तन श्रवणाचा लाभ घेत संत लोटांगणी जात प्रेमे सर्व भावेती प्रभात काली उठोनी करी शौच मुख मार्जन चंद्रभागेचे करी स्नान काकड आरती पाहत असे काकड आरती करी नेमे निस्सीम भाव प्रेमे त्याच्या नेमा उपमे जंगी दुसरे असे ना प्रातःकाल शुभ समयी प्रकाश वाढत असे पाही निद्रिस्त देवांच्या उदयी ज्ञान प्रकाश भावित असे ज्या विठ्ठलापासून जग झाले असे निर्माण एसी काकड आरती पूर्ण अभंगद्वारे साधी विठ्ठला तू जाग होई भेटी भक्त मंडळा देई आनंदाची दिवाळी पाही मुख दाखवी आपुले तुझी उदयोनी समस्त आमुचे अज्ञान पळत ज्ञान प्रकाशे जीवन मुक्त सुखे विचरू जगी. तर काय असतं की पंढरीच्या वारीला गेल्यानंतर त्यांचा एक नित्य नियम असतो प्रसोबाचा मागितला की भल्या पहाटेच जाऊन चंद्रभागेला स्नान करणार आणि पांडुरंगाची जी पहाटेची काकड आरती असते त्या काकड आरतीला जाऊन हे जोडपं हजेरी लावायचं आणि मग ते सहज संत प्रवृत्ती म्हणून ती देवाची विनवणी अभंगातून काय त्याच्यातून त्याच्यातून भक्तिगीतातून ते आपले त्यांच्या परीने करत राहायचे आणि अशा पद्धतीने ते एकदा पंढरीला गेले की ते लगेच दुसऱ्या दिवशी वापस येत नसत. आपण काय करतो सकाळच्या बसनं जातो दुपारच्या बसनं तर आपल्या घरी येतो पण हे काही दिवस तिथं मुक्कामाला राहत असत आणि 2 दिवस 4 दिवस एसी काकड आरती करी मग उद्योगा प्रवर्ते निर्धारी परमात्माची महिवरी उदयाला हे भावित असे पातली या सायंकाळ शेजारती करी भक्त प्रेमळ जगी उदयाला घननिळ त्याचे निजाम तसे देवात्वा जगी प्रगटोन आमुचे केले काज पूर्ण निद्रा करुणी भागशीन सुखे घाली स्वामिया ऐसेच तुझे प्रेम ठेविया महावरी अनुपम सर्व काळ तुझे नाम मुखी असो स्वामिया अज्ञान रात्रीत पडलो दुःख भारे पूर्ण दाटलो तुझ्या उदयी जागलो नष्ट झाला संसार ऐशी काकड आरती शेजारती अंगी बाणली पूर्ण स्थिती देवा अनंत जन्मे भक्ती ऐसीच देई ऐशी पावनी खून विसरला संसार दारुण सर्व काळ भगवत गुण रात्रंदिन गात असे भक्ती नौकेत बसून चालवी वारी नेमान झाला मावळता आयुष्य भानू कुळी संतती नसेची. ही जी त्यांनी देवाची आळवणी विनवणी अमकं तमकं केले हे तुम्हाला समजलं सगळं आणि नित्य नियमानं वारी करायचे कधी वारी चुकू द्यायची नाही तर आणि एवढे केले तरी पण यांच्या संसार वेलीवर अजून फुल काय उमलत नव्हतं. आता ते पुढं काय होते ते बघूया पुढच्या ओळीमध्ये. तवनांगिता म्हणे स्वामी पुत्र देवापासी मागा तुम्ही वंशवृद्धी विनये जन्मी सार्थक मज वाटेना परसोबा म्हणे संसारी भक्तीने करावी वारी पुढील कार्य निर्धारी परमात्माची योजित असे निमित्त मात्र प्राणी होत सर्व काही तोची योजित भक्तांते पुरवी आर्त ऐसी ख्याती असे चालू वारीत जाऊन देवांशी निवेदू भाव आपण सर्व व्यापक दयाघन त्या काळजी असे तो आली पंढरीची वारी उभयता जाती संता बरोबरी टाळ घेऊन भजना माझारी प्रेमे पूर्ण नाचत असे अंगीचा निघाला घाम तेने नष्ट झाला मनीचा काम नवनीता ऐसे परम अंतकरण झालेसे लाज भय पूर्ण त्यागोनी भजनी नाचे निर्लज्जपणी अज्ञान पाशा नष्टोनी निष्काम मनी झालासे. काय असतं की प्रत्येक वारीला हे संतांसोबत आपणही नवरा बायको त्या वारीत सहभागी व्हायचे आणि टाळ घेऊन देवाचे गुणगान करत अभंग म्हणत पंढरीला यायचे चंद्रभागेला स्नान करून नित्य मग काकड आरती देवाची पूजा अर्चा नामस्मरण अशा पद्धती हे विरक्त वृत्तीचेच असतात. ते म्हणतात देवाला सगळंच माहीत असतं आपण मागायची गरज नाही त्यानं जसं ठेवलंय त्याच्यातच आपण आनंदात राहायचं आणि वेळ योग्य वेळ आल्यानंतर जे काय आपल्याला हवं ते परमात्मा स्वतःच त्याची पूर्तता करत असतो असं ते नांगितलेलं समजावं. ऐशा स्थिती पावला पंढरपूर चंद्रभागेते झडकर स्नान करून लवकर कीर्तनासी बैसला जीवनमुक्त कीर्तनकार विठ्ठल स्वरूप प्रगटवी साचार तेथे अर्पुणी मन समग्र समाधीस्थ बैसला विसरला देहभान
तेथे कैसे घेई दर्शन नांगितेने आठवण दिदली त्याचे प्रेमे तो बंद झाले महाद्वार बडवे घरी गेले समग्र जडकरी पातला भक्त चतुर नांगिते समवेत हा जरी कीर्तनी बैसला देवासी तो ध्यास लागला कधी भेटेने भक्त प्रेमळा परसोबा ते निर्धारी देवी उघडोनी द्वार कडकडोनी भेटला सत्वर नैनी भरलेसे नीर मुखी शब्द उमटेना म्हणतसे प्रेमळ भक्ता तू तव मजरुणी तत्वता करुणी निष्कामता अंगी बाणोनी घेतली काय झालं